ते येत असताना आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे स्वागत करूया. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी चरणदीप भाऊ येत असताना, स्वागत होत असताना आपण सुद्धा टाळ्या वाजवूया. एक फळ देऊन पुन्हा स्वागत करूया. देवाच्या नावाला स्तुती असो. विशेष आजच्या आनंदाच्या सणाच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले प्रत्येक भाऊ बहिणींना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सलाम. आम्हाला देखील या आनंद उत्सवामध्ये भाग घेण्याकरिता देवाने एक विशेष कृपा पुरवलेले बद्दल मी देवाचे आभार मानतो. आजचा दिवस आहे आपल्याला कापणीचा सण म्हणून आपण साजरा करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आहे. देवाचे वचनामध्ये पण बायबलमध्ये पण कापणीचा सण साजरा केलेले आहे. आज आपण म्हणून अशी आनंद उत्सवाच्या हंगामाचा सण म्हणून पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले आहे. आणि सप्ताहाचा सण म्हणून गव्हाच्या त्यांच्या कापणीचा समय बायबलच्या काळामध्ये ही सण साजरा केले. आणि आज आपण पण देवाच्या सन्निध्यात याकरिता आलेले आहे. हालेलुया, हालेलुया. आपण सर्व आनंदित आहे ना? आपण थोडक्यात या सणाचा उद्देश किंवा या सणाच्या वेळी आपण आठवण करण्याच्या गोष्टी, 3 गोष्टी मी तुमच्या समोर एकदम थोडक्यात मांडायला इच्छितो. मग आपण देवाचे गौरव करणार आहे. विशेष ही कापणीचा सण ही वेळी आपल्याला एक गोष्टी बायबल मधून आठवण यायचे. देवाने सुरुवातीला मानव सर्व मानवजातीचे निर्माण केले आणि सगळे झाडे झुडपे सर्व प्राणी निर्माण केले. परंतु उत्पत्तीचे पुस्तक 6व्या अध्यायामध्ये आपण पाहिले तर मनुष्याचे पाप आहे फार वाढल्यामुळे परमेश्वराला मनुष्याला निर्माण केल्याबद्दल दुःख झाला, खेद झाला असे बायबल मध्ये लिहिलेले आहे. परमेश्वर निर्माण केलेले देवाला खेद वाटला. मग देवाने अशी एकदा योजना केली, मी सगळ्या मनुष्यांना पण नाश करतो म्हणून. मग देवाच्या दृष्टीने त्यावेळी नोहा नावाची एक व्यक्ती तो चांगला होता, नीतिमान होता. मग देवाने त्यांच्या आणि त्यांच्या परिवारांना वाचले. बाकी सगळ्यांना जलप्रलय येऊन सगळ्यांनी त्यामध्ये बुडून मेले. ते घटना झाल्यानंतर या जगामध्ये बायबलमध्ये असे लिहिले, नोहा आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या 3 मुले आणि त्यांचे सून 3 जण, त्यांनी आणि त्यांच्या पत्नी असे 8 जण राहत असताना हे पाऊस संपल्यावर देवाने मनुष्यांना एक वचन दिले. काय वचन आहे आपण पाहूया. उत्पत्तीचे पुस्तक 8व्या अध्यायामध्ये वचन 22वा वचन. उत्पत्ती 8:22. पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही व्हायची राहणार नाहीत. म्हणजे देवाने काय सांगितले, इथून पुढे मी अशी या पृथ्वीला नाश करणार नाही. एवढंच देवाने बोललेले नाहीये, जोपर्यंत या पृथ्वी आहे तोपर्यंत मनुष्यांना मी काय काय देणार आहे
पेरणी, कापणी, थंडी, ऊन, उन्हाळा, हिवाळा, ही काळ आहे, ही ऋतू आहे, ते मी बदलणारच नाही ना. दर वर्ष ना आपण सामना करतो ना, उन्हाचा काळ आहे, थंडीचा काळ आहे, पावसाचा काळ आहे, आणि पाऊस पडते, आपण पेरणी करतो, कापतो, रात्र आहे, दिवस आहे, की जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत ही बदलणार नाही. त्या काळामध्ये नोहाशी देवाने केलेले वचन आहे, देवाने आजपर्यंत त्यामध्ये विश्वसनीय आहे. बायबलमध्ये असे लिहिले, नवा करारामध्ये, तो चांगला मनुष्यांच्यावर पण, त्यांच्या शेतीवर पण पाऊस देतो, वाईट मनुष्यांच्या शेतीवर पण पाऊस देतो ना. देव त्यांचं ह्या काळ आहे, देवाचं हे ऋतूचे नियम आहे, ही काळ आहे, ती मनुष्यांना बघून नाहीये. देव पहिला त्यांना वचन दिले नोहाला ना, जोपर्यंत पृथ्वी तोपर्यंत ही असणार. म्हणून देवाने ही काळ ना अजून चालवत आहे, म्हणून त्या वचनामध्ये देव विश्वसनीय आहे. म्हणून आपल्याला पण हे पीक पेरण्याकरिता एक काळ देव देतो, आणि पावसाचे काळ देतो, त्यानंतर कापणी करण्याकरिता पण वेळ देतो. आणि बायबलमध्ये याकोबाचे पुस्तक 1:17 असे लिहिले की प्रत्येक उत्तम देणगी ना वरून ना ज्योती मंडळीच्या पित्याकडून येत आहे. प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक दान आहे, कुठून आहे? देवाकडून आहे ना. आपल्या जीवनामध्ये असे समजून घ्यायचे, आपल्याला मिळालेले किंवा आपण आज कापणी करतो, ह्याचा प्रत्येक आशीर्वाद आहे कोणाकडून आपल्याला प्राप्त झालेले आहे? देवाकडूनच प्राप्त झाले ना. आपल्याला त्याकरिता मेहनत करण्याकरिता सामर्थ्य देवाने दिले, त्याकरिता वातावरण देवाने दिले, त्याकरिता ना सगळ्या गोष्टी पुरवठा देवाने केले, आणि आपल्या जीवनामध्ये असणारा प्रत्येक आशीर्वाद देवाने केलेले आहे. स्तोत्र संहितामध्ये एक वचन आपण वाचूया, स्तोत्र 65:9-11 पर्यंत. स्तोत्र 65:9-11 पर्यंत स्तोत्र करता देव काय करतो या जगामध्ये असे देव तो सांगत आहे. तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजवली आहेस, तू तिला फार फलद्रूप करतोस. देवाची नदी जलपूर्ण आहे, भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतोस. तिच्या तासांना तू भरपूर पाणी देतोस, तिचे उंच वटे सपाट करतोस. तिला पावसाचा सरींनी मऊ करतोस, तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करतोस. तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करतोस, आणि तुझे मार्ग समृद्धीमय झाले आहेत. बस इथे बायबल मध्ये लिहिले, देवा तू काय करतो? वरून पाणी पाठवून पहिला पृथ्वीला काय करतो? भिजवतो, सगळं भिजवतो, आणि उंच वटे सपाट करतो. म्हणजे जे ठिकाणी आहे एकदम खडक आहे, तिथे काही होणार नाहीये, परंतु त्या ठिकाणी नंतर बायबल सांगते त्या ठिकाणी देव मऊ करतो. मग त्यामध्ये देवाने काय करतो? त्यात ना त्याच्या बायबलमध्ये असे लिहिले, त्यांच्या अंकुर आहेत ना, त्यामध्ये ना असे झाडे झुडपे उगवतो, आणि त्याला सफल करतो. त्याला लागणारे पाणी सगळं देवाने देतो, भरपूर देतो पाणी, असं देवाचे वचन लिहिलेले आहे ना. आपल्या जमिनामध्ये, शेतीमध्ये ही सर्व गोष्टी ना दरवर्ष योग्य प्रमाणे ना मनुष्यांचा विचार करून परमेश्वराने आपल्याला पुरवठा करत आहे, आपल्याला देत आहे. म्हणून ही कापणीच्या सणामध्ये पहिला आपण आठवण करण्याची गोष्ट काय आहे ना, देवा तू आमच्यावर केलेले सर्व दयाबद्दल आम्ही तुझी काय करतो? आभार म्हणतो. आम्ही तुझी आभारी आहे ना. हे या कापणी सणाला आपण आठवण करण्याची पहिला गोष्ट आहे ना. म्हणजे इंग्रजीमध्ये म्हणतात याला थँक्स गिव्हिंग ना. म्हणजे एक व्यक्ती आपण आपल्याला उपकार केले तर आपण त्याला आभारी म्हणतो ना, थँक्स म्हणतो ना. असेच या कापणी सणाला मनापासून आपण प्रथम देवाला काय करायला पाहिजे? देवा आम्ही तुझे आभारी आहे ना. आपण सर्वजण ना, आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अशी बसून आपले हात वर करून थोडे ना असे आपले देवाला आभार मानूया. ज्या ठिकाणी आहे आपले हात वर करू, थोडे देवाची आठवण करू ना.
प्रत्येक उत्तम देणगी, प्रत्येक दान स्वर्गीय पिताकडून आहे. आपले जीवनामध्ये या वर्षामध्ये आपल्याला देव दिलेले आशीर्वाद सगळ्या देवा तू आम्हाला दिलेले आहे. आम्ही आभारी आहे. देवा आमच्या शेतीत देवा चांगले पीक तू आम्हाला दिलेले आहे. देवा आमच्या देवा शेतात देवा योग्य वेळी आमच्या बागात तू पाऊस पाठवतो. देवा जमिनाला भिजवतो, मऊ करतो, सगळ्या झाडे उगवतो. देवा सर्व कार्य तूच करतो. देवा ह्याकरिता आम्ही तुझे आभारी आहे. देवा तू आमच्या जीवनामध्ये केलेले प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही तुझे आभारी आहे. देवा आम्ही चांगले नाही वाईट आहे असे तू बघत नाहीये. देवा तुझ्या वचनामध्ये तू विश्वसनीय आहे. देवा ह्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहे. हालेलुया. या कापणी सणाला पहिली गोष्टी काय, देवाची आभार मानायला पाहिजे. कारण सर्व गोष्टी देवाने आपल्याला करतात. थोडं विचार करा, 2 महिना पाऊस पडले नाही तर काय होणार ना, सगळं बदलणार आहे. पिण्याचं पाणी देखील कमतरता होणार आहे ना एवढे लोकांना. परंतु देव जगे असे लोक कशी वागतात त्याच्याकडे लक्ष नाहीये. देव त्यांच्या वचनामध्ये विश्वसनीय आहे. आपल्याला आठवण करतो, आपल्यावर दया करतो, आपल्याला पुरवठा करतो. म्हणून आपण नेहमी देवाचे आभार मानायला पाहिजे. आणि दुसरी गोष्टी या कापणी सणाला आठवण करण्याची गोष्ट आहे म्हणजे काय आहे, आपण बायबलमध्ये बघूया. नीतिसूत्र अध्याय 3 वचन 9 आणि 10. नीतिसूत्र अध्याय 3 वचन 9 आणि 10. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाचा प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. ते देवाचे वचन सांगत आहे, आपल्या द्रव्याने आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फलाने परमेश्वराचे सन्मान कर. देवाचे वचन आपल्याला ही गोष्ट देव शिकवत आहे. आपले सर्व आपले द्रव्य म्हणजे आपले संपत्ती आणि आपल्याला प्रथम उत्पन्न होणारा सर्व गोष्टीद्वारे आपण काय करावे म्हणून सांगत आहे, परमेश्वराला धन्यवाद करायला. म्हणजे याचा अर्थ काय, आपण आपले संपत्तीने आपले प्रथम फलाने ते देवाला अर्पण करून देवाला सन्मान करावे असं देवाचे वचन सांगत आहे. देवाला आपण मनापासून अंतःकरणापासून देवाला काय करावे, खावे ना, ती देवाची योजना आहे. मग देव 10 वचनामध्ये अशी सांगतो, अशी तू केले तर काय होणार, तुझे कटोरे समृद्धीने भरतील, तुझे कुंडे नव्या द्राक्ष रसाने भरून वाहतील. म्हणजे तुला कोणत्याही गोष्टीत उणे पडणार नाहीये. तू मनापासून देवाला दिले तर देव तुम्हाला आशीर्वाद करणार आहे. पवित्र शास्त्रामध्ये एक घटना, दुसरा इतिहासाच्या पुस्तकामध्ये 31 अध्यायामध्ये एक घटना आहे. म्हणजे हिजकिया राजाच्या काळामध्ये, त्याच्या अगोदरच्या राजाच्या काळामध्ये ना लोक देवाला विसरून गेले. यरूशलेमामध्ये त्या काळामध्ये देवाची मंदिर होता, त्या पण बंद पडले. सगळं ना याजक देवाचे सेवक पण त्यांना काम नाही, खायला नाही अशी परिस्थिती झाली. लोक देवाला विसरून भडकून गेला. परंतु हिजकिया राजा आला, त्याला देवाची वचनाचे स्मरण आले, नियमशास्त्राचे स्मरण आले, देवाची वचने वाचले, देवाकडे तो वळला, देवाचा भय धरून राहिला, पापाच्या गोष्टीतून दूर राहा लागले, देवाची इच्छा त्यांनी समजून घेतली. मग तो पवित्र शास्त्र वाचत असताना त्यातून अशी समजून घेतले, लोक आहे देवाला मनापासून द्यावे, देवाची याजकांना मनापासून द्यावे, देवाच्या सेवकांना द्यावे. ही गोष्टी त्याच्याद्वारेच देवाची सेवा न थांबता आनंदाने देवाच्या मंदिरात व्हावे, मंदिराच्या गरजाकरिता लोकांनी द्यावे. ही गोष्टी ते नियमशास्त्रातून ते समजून घेतलं. मग या राजाने एक आज्ञा दिली लोकांना, हे लोक तुम्ही सगळ्या आपण एवढ्या काळामध्ये यामध्ये विसरून गेले, म्हणून आपले जीवन पण दुःखामय झालेले आहे. म्हणून तुम्ही काय करा, तुमच्या सर्व गोष्टीद्वारे प्रथम फलाद्वारे देवाला तुम्ही सन्मान करा, असे त्यांनी हुकूम दिले. म्हणजे दुसरा इतिहास 31 अध्याय 4 वचनापासून ही गोष्ट आहे, 4 ते 10 पर्यंत. मग
त्यांनी केल्यामुळे लोक बायबल म्हणत आहे, लोक आनंदाने उत्साहाने बायबलमध्ये असे लिहिले की 31वा अध्याय वचन 5 मध्ये आहे, ही आज्ञा कानी पडताच इस्रायल लोक धान्य, द्राक्षरस, तेल, मध आदी करून भूमीच्या प्रथम उपज आणि सगळी उत्पन्नाच्या दशमास सडल हाताने देऊ लागला. म्हणजे लोक काय करायला लागले, राजा सांगितल्यामुळे त्यांच्या घरामध्ये त्यांच्यामध्ये असणारा धान्य, त्या काळामध्ये तिथे द्राक्षमळ आहे, त्यांचा द्राक्षरस आणि तेल, मध ही सगळं आणि भूमीमध्ये जे उत्पन्न होते प्रथम फल, हे सगळं बायबल सांगते सडल हाताने म्हणजे आनंदाने, प्रामाणिकपणे, खुशीने देवाला दिले. त्यानंतर पुढचे वचन असे आहे, त्यांच्या गुरे, मेंढरे याच्यामध्ये पण त्यांनी दशमास देवाच्या हातात, देवाच्या सन्निध्यात येऊन अर्पण केले. बायबल म्हणत आहे, 3रा महिना सुरुवात करून 7वा महिन्यापर्यंत सगळी लोक ना ते गरीब परिस्थितीत होता, परंतु उत्साहाने त्यांनी देवाला द्या लागले. म्हणजे त्याच्या राशी केल्या असे वचनामध्ये लिहिले. म्हणजे ते एवढं जास्त झालंय, एवढा गोळा करून ठेवले. मग 10वा वचनामध्ये पवित्र शास्त्र म्हणते, मग परमेश्वराने लोकांना कल्याण केले अशी वचनामध्ये दिली. म्हणजे लोक जेव्हा त्यांच्या अंतःकरण उघडून, मन उघडून सडल हाताने देवाला द्यायला सुरुवात केली, तेव्हा देवाच्या लोकांच्यावर कल्याण आले, देवाचे खरे आशीर्वाद ना त्यांच्यावर उतरले. जेव्हा लोक देवाला मनापासून देतात ना, तेव्हा देव त्यांना देतो ना. देवाला देऊन आजपर्यंत या जगामध्ये कोणीही देवाला दिल्यामुळे मी भिकारी झाले अशी कोणीच नाहीये. देवाला दिले तर आपण म्हणतो ना, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. आपण जे मापाने देतो त्या मापाने देव आपल्याला देणार आहे ना. या कापणीच्या सणामध्ये आपण अर्पण करायला आलेले आहे. आपण ही गोष्टी नेहमी मनामध्ये ठेवायच्या. देवाला देण्यामध्ये आपण नेहमी कंजूस पडायचं नाही, नेहमी कमी पडायचं नाही ना. आपण मासिदोनिया मंडळीबद्दल बायबलमध्ये लिहिले ना, ते खूप दरिद्रात, कष्टात, क्लेशात असताना आपण ना मोठी मनाने, आनंदाने त्या गरीब स्थितीमध्ये पण देवाला दिले. काही लोक असे म्हणतात, आम्हीच गरीब आहे, आम्हाला कोणीतरी मदत करायला पाहिजे. अशी नाहीये, आमच्याकडे जेवढं आहे त्यातून पण आपण देवाला देणे, ते देवाला आवडते ना. एक विधवा होते ना, ती जुने करामध्ये ती अशी म्हणत होते एलिया संदेष्टाकडे, 2च भाकर बनवायला मूठभर आम्हाला काय आहे, पीठ आहे, आणि एवढंच एक कुप्पीचं तेल आहे, एवढं खाऊन आता आम्ही मरू. परंतु या संदेष्टा बोलला, पहिला भाकर मला बनवून दे छोटी. ती विधवा या संदेष्टाच्या ऐकून त्यांना बनवून दिले. बायबल सांगत आहे, दुष्काळ संपूपर्यंत तिच्या घरात पीठ आणि तेल कमी पडलेच नाही. जेवढं कमीच आहे, देव याजक संदेष्ट म्हणतो, कमीत पण तू दे उदार मनाने, ती दिले, याचा आशीर्वाद आहे. प्रियानो, या कापणीच्या सणामध्ये आठवण करायचे, आनंदाने, स्वखुशीने, मनाने, सडल हाताने देवाला देणे आपल्याला भाग्य आहे. ते मासिदोनिया मंडळीबद्दल असे लिहिले की या मंडळीला देवाची कृपा दृष्टी, देवाची कृपा बद्दल लिहितो. आपण ना आज लोक म्हणतात, काहीतरी गाडी भेटले तर देवाची कृपा म्हणून गाडीमध्ये लिहितात, घर बनवले तर देवाची कृपा म्हणून घरामध्ये लिहितात ना. म्हणजे देवाकडून काही प्राप्त झाले तर कृपा म्हणतात, परंतु बायबलमध्ये लिहिले त्यांना अशी एक कृपा आहे, देवाला देण्यामध्ये पण एक कृपा आहे. देवाला प्राप्त करणे कृपा नाहीये, देवाला ते पण कृपा आहे, देवाला देणे पण एक कृपा आहे, देवाचा आशीर्वाद आहे ना, असं देवाचे वचन सांगतात. या देण्यामध्ये ना अजून एक गोष्टी पण आठवण करायच्या. ते देवाने ना इस्रायल लोकांना सांगत असताना देवाला द्यायला सांगितले, एवढंच नाहीये, त्याच्या सोबत गरिबांना पण द्यायला सांगितले. लेवियाचं पुस्तक 19वा अध्यायामध्ये 9-10 वचन तुम्ही वाचले तर ना, देव सांगतो इस्रायल लोकांना, तुम्ही द्राक्ष मल्यात फळे काढत असताना कापणीचे समय किंवा तुमच्या गहू त्या काळामध्ये त्या ठिकाणी त्याच्या कापणी करताना काना कोपराचं तुम्ही काय करू नका, तुम्ही कापायचे नाहीये
असे त्यांनी आज्ञा दिले. कानाकोपऱ्यात कापायचे नाही. काही पेंडी पडले तर त्याला परत गोळा करू नका. एकदम पूर्णपणे त्याची कापणी करू नका. द्राक्ष मल्यात पण देव असे सांगितले, खाली पडलेले द्राक्ष तुम्ही घेऊ नका. सगळं एकेच फल पण नसावे अशी तुम्ही कापणी करायची नाहीये. आणि मग का अशी देवाने सांगितले, त्याच्या पुढच्या वचनामध्ये आहे, देशामध्ये उपरी आहे, देशामध्ये विधवा आहे, देशामध्ये गरीब लोक आहे, त्यांनी येऊन त्यांचे जीवन पण ना त्यांनी जीवित करावे. म्हणजे देवाने सांगण्याचे उद्देश काय आहे, कापणी करताना गरिबांचे पण आठवण करा. अनुवादाचं पुस्तक 24:19 मध्ये देवाचे वचन असे आहे, तुम्ही कापणी करून पीक घरी घेऊन येतात, मग एक पेंड्या राहिले तिथे, तुम्हाला उचलायला जमले नाही किंवा गाडीमध्ये घेऊन यायला जमले नाही, किंवा ते एक पेंड्या आहे परंतु ते घेऊन यायला जमले नाहीये. देवाचे वचन काय सांगते ना, अशी घेऊन यायला जमलेले नाही, ते पेंडी तिथेच राहू दे. ते कोणीतरी गरीब व्यक्ती, विधवा लोक, अनाथ लोक, उपरी लोक, ते येऊन ते घेऊन ते खाऊ. म्हणजे आज याचा अर्थ आपण कशी समजून घ्यायचा, कापणीच्या समयामध्ये देव आपल्याकडे अपेक्षा करतो, देवाला देणे एवढंच नाहीये, आपण गरिबांची आठवण करावे, विधवांची आठवण करावे. अजून देशामध्ये बायबलमध्ये असे लिहिले, देशामध्ये इस्रायल देशाला देव देत असताना, कनान देश देत असताना देव सांगत आहे, तुमच्या देशात गरीब असणार, विधवा असणार, अनाथ असणार, हे लोक असणार. का असणार? त्या लोकांना सांभाळ करण्याची जबाबदारी तुमचीच आहे. त्या लोकांना अन्न देणे तुमचेच आहे. ते लोकांना मदत करणे तुमचेच आहे. जो व्यक्ती गरिबांना मदत करतो तो व्यक्ती धन्य आहे. स्तोत्र 42:1-2 मध्ये अशी आहे, त्यांना देव बरे करणार असे वचनामध्ये लिहिले. म्हणजे गरिबांचं मदत करणे, त्यांचं काळजी घेणाऱ्या व्यक्तीला देव काय आशीर्वाद देतो, त्यांच्या आजारातून त्यांना मुक्त करतो, अशी आशीर्वाद देतो. इंग्लंड देशामध्ये एक मोठी श्रीमंत व्यक्ती होता ना, त्याचं नाव आहे मार्क. त्याचं अजून एक नाव आहे राकवेल नावाची व्यक्ती, खूप श्रीमंत व्यक्ती. त्यांना एकदा अशी एक आजार आला. त्यांचं वय ना, त्यांचं वय 42 असताना तो जगामध्येच एकदम खूप मोठी श्रीमंत व्यक्ती, जगातच, अख्ख्या जगातच एवढे व्यक्ती असताना त्याला एक आजार आला. त्याला खायला होत नाही, खाल्ले तर ते डायजेशन होत नाही आणि त्याला त्यामुळे ताकद नाहीये. पडला. डॉक्टरने म्हटले अजून 1 वर्षच तो जिवंत असणार आहे. तो त्या कालामध्ये विचार करायला लागले. 1 वर्ष बेडमध्येच असताना एक दिवस विचार करायला लागले, एवढं मी गोळा करून पण माझं जीवन अजून 1च वर्षात संपणार आहे. मग मी एवढे जमीन, एवढे संपत्ती, एवढे पैसा केले, ते मग कोणाला जाते? मग मी असतानाच मी काय करतो, इतरांना मदत करतो म्हणून अनेक ठिकाणी ना अनाथांचे आश्रम बनवायला, शाळा बनवायला, देवाची सेवा घडायला आणि लसीकरण आज देतात ना, ते लस वगैरे शोधण्याकरिता त्यांचं सगळं पैसा ना तो वाटून वेगवेगळे देशाला, वेगवेगळे लोकांना, गरिबांना असे ते वाटून दिले. एक चमत्कार घडला, तो मेलेले नाही. 1 वर्षात डॉक्टर बोलला तो मरणार म्हणून, काही उपचार न करता तो उठला आणि त्याच्या वय 98 पर्यंत तो जिवंत होता आणि तो चांगला होता. तो नंतर एक पुस्तक लिहिले, आज जगात प्रसिद्ध पुस्तक आहे ते, म्हणजे देण्यामध्येच आशीर्वाद आहे. प्रियांनो, आपण गरिबांना, विधवांना आठवण केले तर देव आपल्याला आशीर्वाद करतो. देव त्यांच्याकरिता या पिकाच्या समय ही गोष्टी पण आठवण करावी. पहिला मी बोलला, देवाची आभार मानावे. दुसरा, देवाला आणि गरिबांना देणे ही कापणी सणाच्या महत्वाची आहे. आणि शेवटच्या गोष्टी आहे, बायबलमध्ये देवाने ना प्रत्येक सण असू दे ना, तुम्ही आठवण ठेवायच्या, जुने करारामध्ये 7 प्रकारचे सण ना, असे सण मेलावा किंवा आनंद उत्सव करायला देवाने लोकांना सांगितले.
अशी प्रत्येक वेळा सण असताना लोक देवाला अर्पण करायचे ना, लोक अर्पण करायचे. जुन्या करारामध्ये अशी पद्धत होतं ना, अर्पण म्हणजे ते काही ना प्राण्यांना देवाला बळी द्यायचे ना, हेच त्या काळाचं अर्पण आहे. आणि असे आहे ना, प्रथम फलाचे सण म्हणजे त्यांचं धान्य घेऊन यायचं. अशी हंगामाचे सण म्हणजे गव्हाचं धान्याची ना पहिला पीक देवाला अर्पण करायचं. हे सगळं अर्पण करायचं. परंतु ही अर्पण करण्याआधी तुम्ही समजून घ्यायचं, कोणतंही उपकार स्मरणाचे अर्पण किंवा स्व इच्छेने देवाला अर्पण करायला लोक असतात. ते अर्पण करण्याच्या आधी पहिला लोक काय करायला पाहिजे ना, पाप अर्पण करावे आणि दोष अर्पण करावे. ही दोन केल्यानंतरच त्यांनी काय अर्पण करावे, शांत अर्पण, प्यार अर्पण किंवा उपकार स्मरणाचे अर्पण, प्रथम फलाचे अर्पण करावे. ही ना बायबलचे नियम आहे. एक व्यक्ती आज अशी आहे, मी माझ्या पिकाचं प्रथम फल देवाला मी अर्पण करतो, असं तो निर्णय घेतो मनामध्ये, अशी ठरवून घेतो. मग तो व्यक्ती पिकाचे अर्पण करण्याच्या आधी पहिला तो काय करायचं, त्यांच्या पापाकरिता अर्पण करायचे. पापाकरिता बायबलमध्ये अशी दोन अर्पण आहे, पाप अर्पण आणि दोष अर्पण. पाप अर्पण म्हणजे याचा अर्थ काय ना, नकळत केलेले गोष्टी त्याला पाप अर्पण. आणि दोष अर्पण म्हणजे कळत किंवा नकळत समजून कोणाला तरी काहीतरी केले म्हणजे मी त्याला पण भरपाई द्यायच्या आणि देवाला पण अर्पण करायचं, त्याला दोष अर्पण म्हणायचे. म्हणजे तुम्ही पिकाचे अर्पण करण्याच्या आधी काय करावे, पाप अर्पण किंवा दोष अर्पण करावे. त्यानंतर काय करायचं, पिकाचे अर्पण करायचे. उपकार स्मरण करायचं, स्वखुशीने देवाला द्यायचं, अशी काही ठरवले. पण वचनाचे नियम अशी आहे, पहिला काय करायचं, पापाचे अर्पण किंवा दोषाचे अर्पण. त्यानंतर तुम्ही काय करायचं, स्वखुशीने उपकार स्मरणाचे किंवा प्रथम फलाचे कोणतेही सण असू दे, देवाचे नियम तेच होतात ना. पण बायबलमध्ये वचन पण मधून बघू शकतो. दुसरा इतिहासाचं पुस्तक 29वा अध्याय, दुसरा इतिहासाचं पुस्तक 29वा अध्यायमध्ये 21वा वचनामध्ये ते इजिकिया राजाने ते अर्पण पण परत मंदिर चालू करायला सांगतो. तेव्हा तो बोलतो, पहिला तुम्ही काय करायचं, पाप अर्पणासाठी देवाकडे सगळं आणा, पाप अर्पण करा. 21वा वचन पाप अर्पण करायला सांगतो. हे पाप अर्पण झाल्यावर 31वा वचनामध्ये सांगतो, आता तुम्ही काय करा, परमेश्वराला समर्पण करा. बायबलचे वचनाचे नियम काय आहे, काहीही परमेश्वराला समर्पण करण्याच्या अगोदर परमेश्वर अपेक्षा करतो आपले पापाची कबूल करावे, सरळ मनाने देवाकडे आपले जीवन समर्पित करावे. आपले दोष, आपले पाप त्याला आपण पहिला त्यासाठी अर्पण करावे, देवाकडे क्षमा मागावे. मग तुम्ही घेऊन आलेले अर्पण देवाला करावे. जुने करारामध्ये अशीच केले तरच तुमचं अर्पण काय होणार, स्वीकार होणार, नाहीतर देव स्वीकारणार नाही. प्रियानो, आज पण आपण कापणीच्या सणामध्ये देवाच्या सन्निध्यात अनेक ना आपण आनंदाने देव दिलेले गोष्टी अर्पण करायला आलेले आहे. देव अपेक्षा करतो की अर्पणाच्या आधी पहिला तुम्ही काय करा, तुमच्या जीवनाचे अर्पण करा, तुम्ही केलेले पापाला कबूल करा. आज अनेक लोक असे झाले की त्यांना ना त्यांनी केलेले गोष्टी पाप म्हणून वाटत नाही, त्याचा किंवा त्याचे गंभीरपणा त्यांना होत नाही. हे सगळेजण करतात म्हणून मी पण केले, त्यामध्ये काय आहे नाही. देव आपल्याकडे अपेक्षा करतो प्रत्येक गोष्टी मनापासून, अंतकरणापासून सोडून देण्याचे विचाराने देवाकडे सांगणे, पहिला कबूल करणे, होय खरेपणे मी केलेले आहे, माझ्या जीवनामध्ये अशी वाईट कृत्य मी केले, वाईट गोष्टी माझ्या जीवनामध्ये केले, त्याच्या मान्य करणे आणि देवाकडे कबूल करणे. जोपर्यंत आपण ना मान्य करत नाही, त्याला तडजोड करतो, अशी इतर लोक करतात, याला काय आहे, यापेक्षा अनेक लोक मोठी पाप करतात, मी एवढंच करतो, अशी जोपर्यंत आपण विचार करतो ना,
तोपर्यंत ते पाप आहे अजून आपल्याला बंधनात आणते, गुलामात आणते, आपल्याला मुक्ती मिळणार नाही. जेव्हा छोटी छोटी गोष्टीमध्ये पण आपल्या मनामध्ये होय मी पापी आहे, मला याच्यातून मुक्त व्हायचं आहे अशी विचाराने देवाकडे कबूल करतो, देव आपल्याला त्यातून मुक्त करतो, मग आपल्या अर्पणाला पण स्वीकार करतो ना. देवाकडे कोणत्याही गोष्टी देवाच्या सानिध्यात घेऊन जाण्याच्या आधी पवित्र शास्त्राचे नियम आहे. देव पहिला आपल्याला अर्पण करायला सांगत आहे, आपले पापाबद्दल आपल्या अंतःकरणाचे अर्पण करायला देव सांगत आहे. मग देव आपल्याला बोलत आहे तुम्ही तुमचे अर्पण आनंद उत्सवाने देवाकडे करा. प्रियानो, आज कापणीच्या सणामध्ये आपण 3 मुद्दे शिकले. पहिला, देवाला धन्यवाद देणे, ते खूप गरजेचे आहे. दुसरी आपण शिकले देवाला देणे आणि गरिबांना देणे, ते कापणी सणाचे उद्देश आहे. आणि तिसरी मुद्दे आपण शिकले देव आपल्याला अपेक्षा करतो आपले अर्पणाच्या आधी मना उत्सव उठणं, मनापासून किंवा पूर्ण मनाने अंतःकरणाने आनंदाने अर्पण करतो. ते अर्पण स्वीकारण्याच्या आधी देवाचे नियम आहे. पहिला आपले पापाचे आपले दोषाचे अर्पण करावे, त्याला देवाकडे कबूल करावे. त्या अर्पणाकरित ते अर्पण देव स्वीकारल्यावरच आपले इतर अर्पण देव स्वीकारणार आहे. म्हणून देव पहिला आपले अंतःकरणाचे आपले पापी हृदयाचे अर्पण देव अपेक्षा करतो. आपल्या पापाचे आपण कबूल करू, देवाकडे मागूया. देवा मला बंधनात असेल तर देवाकडे सांगा, देवा मला मुक्ती दे, म्हणून देव आपल्याला स्वीकारणार आणि आपल्या अर्पणाचे पण स्वीकारणार. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण डोळे बंद करूया. आपण देवाच्या सानिध्यात आहे, सणाचा आनंद उत्सव आपल्या मनामध्ये आहे, परंतु देवाचे वचन आपण ऐकलेले आहे. देव आपण वचनामध्ये ऐकलेले प्रमाणे आपण देवाला मनापासून पुन्हा एकदा आभार मानूया. देवा, तू आमच्या जीवनामध्ये केलेले सर्व उपकाराबद्दल आभारी आहे. देवा, आम्ही आज जिवंत आहे. देवा, आम्ही भस्म झालेलं नाहीये. देवा, हे तुझी कृपा आहे. देवा, देवा तू आमच्या पापाच्या मनाने तू आम्हाला न्याय केलेले नाहीये. देवा, देवा तू आम्हाला क्षमा करत आहे, अजून आम्हाला तू संधी देत आहे. देवा, आमच्या देवा सर्व गोष्टी तू आम्हाला आशीर्वाद करत आहे. आमच्या घरामध्ये देवा तू आम्हाला केलेले सर्व पुरवठाबद्दल तसेच आपण आठवण करूया. ही कापणीच्या सणामध्ये आपण बायबलमध्ये पाहिले, त्यांनी सडल हाताने देवाला दिले. बायबल म्हणतो परमेश्वराने त्या लोकांना कल्याण केले. जो व्यक्ती सरळ मनाने देवाला देतो, पूर्ण अंतःकरणातून देवाला अर्पण करतो, तो कधीच देवाला देऊन घरी मिळवत नाही. देव त्यांना आशीर्वाद देतो. आपल्या उत्पन्नाने प्रथम फलाने परमेश्वराला सन्मान कर, मग तुमच्या कटोरी समृद्धीने भरतील, म्हणून देवाचे वचन सांगत. आणि देवाचे वचन सांगत आहे, जो गरिबांना देतो तो परमेश्वराला मुसल्या देतो. देव आपल्याकडे कापणीच्या सणाच्या काळामध्ये अपेक्षा करतो, गरिबांना, उपऱ्यांना, परक्यांना, विधवांना, अनाथांचे आपण आठवण करावे. आपण देवाकडे सांगूया, जो आजारी आहे तो व्यक्ती गरिबांना दिल्यामुळे त्यांच्या आजारातून देव त्यांना बरे केले, म्हणून आपण एक गोष्ट ऐकली. देवा, अशी एक उदार मनाने देण्याचे मन दे. देवा, देशामध्ये असे अस्वस्थतामध्ये राहणाऱ्या लोकांना बघून आम्हाला पण एक कल्पना येऊ दे, त्यांची काळजी घेण्याकरिता आम्ही पण देवा पुढे आमचे पाऊल उचलू दे. देवा, असे अनुग्रह तू आम्हाला दे. देवा, तसेच आम्ही पाहिले, देवा आमच्या अर्पणाच्या आधी तू अपेक्षा करतो आमच्या पापाची कबूल करावी. देवा, आम्ही आज सरळ मनाने तुझ्याकडे येतो. देवा, अनेक वेळ आम्ही पापाला तडजोड करतो, आम्ही मोठे पाप केलेले नाही म्हणून असे आमच्यामध्येच आम्ही सांगतो. देवा, इतरांपेक्षा आम्ही नाही चांगले आहे असे आम्ही वाटतो. देवा, तो अपेक्षा करतो प्रत्येक छोटी मोठी गोष्टी पण तुझ्या सानिध्यात कबूल करा. आम्ही ही वेळ कबूल करतो. देवा, काही लोक आहे, काही बंधनात आहे किंवा काही पाप त्यांना गुलाम करून ठेवलेले आहे. देवा,
त्यांनी देवा आज ही वेळ त्यांनी पाप म्हणून समजून तुझ्याकडे कबूल करताना देवा एक मुक्तीचा आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये मिळू दे, एक बंधन मुक्तीचा आशीर्वाद तू मिळू दे देवा. सगळ्या पापातून तो छुटकारा करा, बंधनातून वाईट सवयापासून प्रभू येशूच्या नावाने एक छुटकारा आमच्या लोकांमध्ये होऊ दे देवा. तू आशीर्वादित करा देवा, त्यांच्या अर्पणे तो स्वीकारा देवा. देवा तो आशीर्वादित करा देवा. अजून आम्ही आनंदाने तुझे गौरव करण्याकरिता तो अनुग्रह करा देवा. आज आम्ही तुझ्या सन्निध्यात अर्पण घेऊन येताना देवा तू जो विपुल आशीर्वाद आमच्या लोकांवर असते तो आमच्यावर प्रसन्न व्हा देवा. देवा मी तुझ्या हाती आमचे जीवन समर्पित करतो. प्रभू येशूच्या नावाने मी प्रार्थना करतो, ऐक आमच्या स्वर्गीय पिता. आमेन.